आपल्याकडे चालू आहे, त्याच्याकडे बंद झालाय काय नाही नाही त्याच्याकडे बंद होता, आता त्यांनी चालू केला. अरे इथे काय केलं त्याच्याकडे जायला पाहिजे ना. ऐकायला आलं वाचायला आलं पाहिजे. हां बोलले 900 होईल. अरे ना मी 5:15ला लवकर आलो. तब तक ऐड डालना, तब तक ऐड चालू नाही येतो ना तो. काही अभी तू चेंज किया ना अभी. मी नाही गेला, फॅक्टरी सेट मारतो ना. गेली 9 वर्षापासून आपण दक्षिण मुंबईच्या सर्व लहान कार्यकर्त्यांनी, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः सर्व संस्था मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं हा बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा अत्यंत मंगलमय सोहळा दरवर्षाप्रमाणे आपण या ठिकाणी साजरा करत आलो. यावर्षी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे या विभागातले स्थानिक आणि लोकप्रिय आमदार आदरणीय मनोज जामसुदकर आलेले आहेत. आणि 9 वर्षापासून आम्ही जी वाट बघत होतो दक्षिण मुंबईतले आणि सगळ्या मुंबईतले लोक, की या प्लॅटफॉर्मवर या मंगलमय सोहळ्यासाठी दोन्ही भावांनी या ठिकाणी एकत्र यावं अशी आमची अनेक वर्षाची इच्छा आहे. आणि यावर्षी खरं म्हणजे डॉक्टर जोगराव साहेब आणि सर सेनानी आणि अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व उद्या आपल्याला दिसणार आहे. भायखळ्यापासून CST पर्यंत या भूतोन भविष्यात असा जो मोर्चा निघणार आहे बुद्धगया मुक्तीच्या आंदोलनाचा, ते सर सेनानी आनंदराजी सुद्धा या ठिकाणी आले. सहकुटुंब आपल्या दक्षिण मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न आज या ठिकाणी साकार झालेलं आहे. आणि म्हणून आज भला मोठा हात अत्यंत मोठ्या प्रमाणात आम्ही आदरणीय भगवान तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणलेला आहे. आणि आपल्या मुंबईकरांसाठी हा उल्हास साखर पडल्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. पुढच्या वर्षी भायखळा विभागामध्ये बाबासाहेबांची पावलं ज्या विभागाला लागलेली आहेत त्या विभागामध्ये बाबासाहेबांची स्मारकं झालेली आहेत. आणि म्हणून भायखळा विभागामध्ये माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंगल परिणयाचं अत्यंत अविस्मरणीय आणि अप्रतिम स्मारक व्हावं अशी आमची पुढच्या वर्षाची एक संकल्पना आहे. योगायोगाने हे स्वप्न साकार होण्यासाठी आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर या ठिकाणी आले, सरसेनानी आनंदराजी आलेले आहेत. आणि अत्यंत कार्यशील आणि कृतीशील दिलेल्या शब्दाला लागणारे या ठिकाणी जामसुदकर आमदार म्हणून मला असं वाटतं की पुढच्या वर्षामध्ये बाबासाहेबांच्या रमाईच्या स्मारकाचं या ठिकाणी आमचं स्वप्न साकार होईल भायखळ्याच्या आसपास अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळाच्या गजरामध्ये दोन्ही सख्या भावंडांचं या ठिकाणी अभिनंदन करूया, स्वागत करूया. आणि आदरणीय आमदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की बाबासाहेबांचं स्मारक भायखळा परिसरामध्ये व्हायलाच पाहिजे अशी अत्यंत आमची प्रामाणिक इच्छा आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी दशक महोत्सव आहे आणि या दशक पूर्ती महोत्सवाप्रसंगी आदरणीय जामसुदकरजी, तुम्हाला आमची अपेक्षा अशी असेल की तुमच्या उपस्थितीमध्ये आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये रमाईचं आणि बाबासाहेबांचं स्मारक भायखळ्याच्या आजूबाजूला कुठेतरी कायमस्वरूपी व्हावं असं आपण आज एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि तेही आनंदाची बाब अशी की दोन्ही भावांच्या समक्ष उपस्थितीमध्ये ही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी अपेक्षा धरून पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व संघटनांच्या लोकांचं, बंधू भगिनींचं आम्ही या संस्थेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर, आदरणीय आनंदराजी आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यापीठावर यावं. संस्थेच्या वतीनं त्यांचं स्वागत होईल. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे दिलेला शब्द पाळणारा आमदार जामसुदकर पुढच्या दशक महोत्सवामध्ये
बाबासाहेब आणि माता रमाईचं स्मारक कुठे घ्यायचं, काय करायचं ते फायनल करतील अशी अपेक्षा ठेवतो. आदरणीय जामसुदकरजी यांनी विचारपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय भगवानजी तांबे यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम सुरू होईल. भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व बौद्धाचार्यांनी आणि बौद्धजन पंचायतीच्या सर्व बौद्धाचार्यांनी या ठिकाणी बुद्धवंदना धम्मवंदना घ्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम सुरू होईल. बरेचसे पत्रकार आलेले आहेत, त्या पत्रकारांचं आपण संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत करतो. काही मान्यवरांचे सत्कार सुद्धा या ठिकाणी आदरणीय दोन्ही भावंडांच्या हस्ते होणार आहेत. आपण शांततेने या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जय भीम, धन्यवाद. हॅलो बच्चे हेलो चेक गाड़ी स्टॉप कर रहा है, टिकर मार्क चालू हो जाएगा. हेलो चेक इधर आ रहे हो माइक चेक हेलो चेक तिकडे त्यांच्याकडे हेलो चेक हेलो चेक माइक चेक हॅलो 119 वर्षापूर्वीचा वातावरण आठवा. अशीच आतिषबाजी त्यावेळी झाली असती तर आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. उपस्थित तमाम माझ्या धम्मबंधू भगिनींना मानाचा सन्मानाचा जय भीम. अरे जय भीम म्हटलं मी. अरे जय भीम म्हणजे आपला घास आहे, जय भीम म्हणजे आपला श्वास आहे, जय भीम म्हणजेच आपला मान आहे, जय भीम म्हणजे आपला सन्मान आहे. पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम, जय भीम. दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या सोनेरी किरणाने. अरे दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या सोनेरी किरणाने आणि कार्यक्रमाची सुरुवात होते मेणबत्ती प्रज्वलनाने. या ठिकाणी आपल्या आदर्शासमोर आपण जी मेणबत्ती ठेवलेली आहे, या मेणबत्तीचं प्रज्वलन या ठिकाणी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आदर्शांसमोर ठेवलेली मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आदरणीय सन्मान्य झोन क्रमांक 1 चे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे साहेब यांनी या ठिकाणी यायचं आहे. चंद्रकांत कांबळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. त्यागमूर्ती माता रमाईचा, त्यागमूर्ती माता रमाईचा. साहेबांना मी विनंती करतो त्यांनी आदर्शासमोर ठेवलेली मेणबत्ती देखील या ठिकाणी प्रज्वलित करायची आहे. बंधूंनो, मेणबत्ती वंदनीय आहे कारण ती दुसऱ्यावर जळत नाही तर ती दुसऱ्यासाठी जळत असते. तर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मेणबत्ती प्रज्वलित करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. त्यानंतर आदरणीय
मनीषाताई आंबेडकर यांना विनंती करतोय की या आदर्शासमोर ठेवलेली अगरबत्ती प्रज्वलित करून येथील वातावरण सुगंधीमय करायचं आहे. ज्याप्रमाणे फुलांचा किंवा अगरबत्तीचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनेच पसरत असतो, परंतु शीलवान माणसाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पसरत असतो. अशाच शीलवान शीलसंपन्न अशा आमच्या रमाईच्या नाथचूर अर्थात आमच्या मनीषाताई आंबेडकर हा जोडा या ठिकाणी वंदनाला सुरुवात करायची. हॅलो, या ठिकाणी संपर्क सैनिक या ठिकाणी मानवंदना होत आहे. या ठिकाणी सर्वांनी हात जोडा. या ठिकाणी पत्र घेऊ आपण. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. शरणं गच्छामि शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. या ठिकाणी संत सैनिक या ठिकाणी मानवंदना देत आहेत. सर्वांनी बसून घ्या. भीमस्तुती घ्या. दिव्यप्रवरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषतु भीमराजा. सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा. वंगदा नरवरा रक्त स्वजन उतारा भगवंता मुसाकरा भक्तराजा. चौदार्य संगरी शस्त्रधरिता करी कांपला हरिपुरी रग्ररूपा. मुक्तिपद पूर्णता जीर्ण स्मृती गाळिता उजाळला अगतिका मार्ग साधा. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानुकूलती सात संज्ञा. शरण बुद्धाश्रमी शरण धम्माश्रमी शरण संघाश्रमी. भीमराजा भीमराजा भीमराजा. या ठिकाणी सप्त सैनिक या ठिकाणी मानवंदना देत आहे. या ठिकाणी संत सैनिक दल या विवाह दिनानिमित्त या ठिकाणी मानवंदना देत आहे. आपण सर्वांनी शांत राहायचं आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे मानवंदनेला. ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी उभं राहायचं आहे मानवंदनेला.
जनरल सलामी तो म्हटल्यानंतर सर्वांनी 3 वेळा जय भीम जय भीम जय भीम म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तो म्हटल्यानंतर सर्वांनी आपला हात खाली घ्यायचा आहे. जनरल सलामी देगा सलामी दो जय भीम जय भीम जय भीम. धन्यवाद. हॅलो, 2 मिनिटं कोणी खाली बसू नका, कोणी खाली बसू नका. 1 हप्त्यापूर्वीच म्यानमार या ठिकाणी मोठा भूकंप झाला आणि या भूकंपामध्ये बरेचसे मृत्युमुखी पडले, बौद्ध भिक्खू मृत्युमुखी पडले. या सर्वांना आपण 2 मिनिटं स्तब्ध राहून आदरांजली व्हायचं. साधू साधू साधू. सर्वांनी स्टेजवर कुणी स्टेजच्या बाजूला कुणी गर्दी करू नका प्लीज. या ठिकाणी माजी आमदार सौ यामिनी यशवंत जाधव यांचं आगमन झालं आहे. हॅलो, सौ यामिनी यशवंत जाधव यांचं आगमन झालं आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. विचारपीठावर स्थानापन्न आलेल्या सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, सर्व फुलामध्ये गुलाबाला महत्त्व आहे. अरे सर्व फुलामध्ये गुलाबाला महत्त्व आहे, अंधारात प्रकाशाला महत्त्व आहे, दुःखात सुखाला महत्त्व आहे. आणि अशा भव्य दिव्य कार्यक्रमात प्रास्ताविकेला महत्त्व आहे. या प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी सूचित करत आहे आमच्या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस आदरणीय दीपकजी क्षीरसागर गुरुजी यांना थोडक्यातच या ठिकाणी प्रास्ताविक करायचं आहे. या मंगलमय कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, आपण सर्वजण या मंगलमय कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करून 2015 पासून हा दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ या ठिकाणी कार्यरत असून धार्मिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात या ठिकाणी कार्य करत असून या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह दिन सोहळा 2015 पासून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करत असून खरोखर तन मन धन सर्वजण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाला प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या विभागातील या महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी दान स्वरूपात या ठिकाणी हातभार लागलेला असतो. आणि खरोखर दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाची वाटचाल या ठिकाणी ध्येय घेऊन, उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच वर्षावासाचे कार्यक्रम या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या या वतीने तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्ध पंचायत समिती सर्व मिळून या विभागातील संस्था मंडळे यांना घेऊन या ठिकाणी आम्ही वर्षावासाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी करत असतो आणि धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत. या ठिकाणी या भायखळा विभागामध्ये या ठिकाणी एक अतिशय सुंदर स्मारक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या नावाने या ठिकाणी उभारण्यात यावं असे एक संकल्पना या ठिकाणी दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे असून या ठिकाणी आपला असाच प्रतिसाद राहू दे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो की आमच्या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे सचिव आदरणीय नागेशजी जाधव.
या ठिकाणी विनंती करतो की सन्माननीय सिद्धार्थ कांबळे साहेब आपण या ठिकाणी येऊन स्वागत करायचं. वही चिल्ला है तो साढ़े भाई अपन ये तो बोला है पिछले बार एकदम नहीं आया पॉलिटिक्स के हॅलो, आजच्या या सोहळ्याला उपस्थित बाबासाहेब आणि रामाईचे 2 नातू आपल्या समोर आहेत. आमची फार दिवसापासूनची इच्छा होती, पण फार दिवसाची इच्छा मला वाटतं ह्या वेळेस आमची मार्गी लागली आहे. मी संघाच्या वतीने दोन्ही बाबासाहेबांच्या नातवांचं नातसून या घराण्यातल्या लोकांचं आम्ही फार फार स्वागत करतो, अभिनंदन करतोय. यानंतर जरा घे 2 बाटल्या भारतीय बौद्ध महासभा पाणी तरी पिऊ आणि समता सैनिक दल वेपर खायला पाणी घातलं यांचं खायचं आपण आता नेतृत्व करणारे आज भेटेल ना 2 आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, खाली एक पडणार आहे ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर साहेब, मनीषाताईंचं स्वागत आमच्या संघाच्या सरचिटणीस ॲडव्होकेट अनुराधाताई साळवे करतायत. त्याचप्रमाणे आमच्या यामिनीताई जाधव माजी आमदार, त्यांच्या कारकिर्दीत आमची अपेक्षा होती की ते आमच्या ज्या स्मृती स्थळाचं, शक्तीस्थळाचं आम्ही अपेक्षा बाळगत होतो. मला वाटतं यावेळेस त्यांना संधी मिळाली नाही, पण त्यांनी जे काही पेरून ठेवलेलं असेल त्याचं निश्चितच बीजोत्पादन होईल आणि ते अंकुर फुलेल अशी मी अपेक्षा करतोय. त्यानंतर सरसेना आणि रिपब्लिकन सेनेचे सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध जन पंचायत समितीचे सन्माननीय पदाधिकारी, हॅलो, बौद्धिक पंचायत समितीचे सन्माननीय उपसभापती सन्माननीय विनोद मोरे साहेब सत्ता या ठिकाणी सुमित सुरू करण्याची विनंती करतो. सुमित सुरू. त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्याध्यक्ष सन्माननीय भगत साहेब सन्मान करतील. दिनेश घोडके यांनी पुढे यायचं, साहेबांना सत्कार करायचं. आएगा नहीं था जहाँ जरूरत है वहाँ दिखता है दिनेश घोडके सन्मान करतील. काम से काम त्यानंतर माजी कार्याध्यक्ष सन्मान्य किशोर मोरे साहेब यांनी सत्कार करतील. आदरणीय आशिष जाधव यांनी पुढे येऊन साहेबांना सत्कार करायचा आहे. कैमरा एचडी नहीं त्याचप्रमाणे क्वालिटी नहीं इसको सेटिंग नहीं इसमें विभागाचे भायखळा विधानसभेचे सन्माननीय आमदार आदरणीय मनोज जामशेदकर साहेबांना सत्कार या ठिकाणी दीपक क्षीरसागर करतील असल्याची विनंती करतो. कैंसिल किया इसने डायलॉग पीठ बसला आहे. मेरा नाम खराब हो गया अजून किती घेतलं बाकी ट्रेन टाळत होते सर्वांनी. त्याचप्रमाणे आपण सर्व ज्या आतुरतेने कित्येक दशकापासून वाट पाहत आहात की आपलं आंबेडकर घराणे एका स्टेजवर आलं पाहिजे, हे तुमच्या सर्वांच्या ताकदीचा आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून दोन्ही भाव या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा.
सर्वांनी टाळ्याच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीमराव आंबेडकर आगे बढ़ो, भीमराव आंबेडकर आगे बढ़ो, आनंदराज आंबेडकर साहब आगे बढ़ो, आनंदराज आंबेडकर साहब आगे बढ़ो. उद्या 5 तारखेला हाच ललकार, हाच आवाज, हीच एकता आपल्याला या नारायणी बागेतून आपल्याला आझाद मैदान येथे जायचं आहे सर्वांनी. आणि हे नेतृत्व सरसेनानी आणि बहुजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर साहेब करणार आहेत. आणि सर्व पक्षांचे भारतीय बौद्ध महासभेचा सर्वांचा पाठिंबा आहे. परत एकदा बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या ठिकाणी सभेला सुरुवात करण्यापूर्वी सन्माननीय आमदार साहेबांना कामानिमित्त बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे मी विनंती करतो म्हणून संतोष साहेब या ठिकाणी आपण शुभेच्छा द्यायचे. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना प्रणाम आणि वंदन करून आज दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने सालावादप्रमाणे यावर्षी देखील एक पवित्र विवाह सोहळा या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने मंचावर असलेल्या आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकरजी, आदरणीय शिवसेनापती अनंतराज आंबेडकरजी, मनशा वणीजी, या विभागाच्या माजी नगरसेविका आदरणीय यामिनी जाधवजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आदरणीय राष्ट्रीय, समोर बसलेल्या माझ्या मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, खरं म्हणजे आजचा हा सोहळा माझ्यासाठी भाग्याचा आहे. पण ज्या बायका विधानसभेतून या ठिकाणी मी आमदार म्हणून निवडून आलो, त्या ठिकाणी हा सोहळा मोठ्या उत्साहाने आणि गर्दीने साजरा होत आहे. त्या काळामध्ये जेव्हा हा विवाह सोहळा या मच्छी मार्केटमध्ये बायकायचा झाला, त्यावेळेला कुणालाही असं वाटलं नसेल की भीमराव आंबेडकर यांचा विवाह माता रमाईंशी होतोय, ते उद्याचे या भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे होती. आणि त्यांनी ज्या पद्धतीने या देशाला दिशा देण्याचं काम केलं, बोधिसत्व होण्याचं काम केलं, फक्त देशातच नव्हे तर या जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आदर आणि सन्मान त्यांचा होत आहे. आणि हे कार्य, त्यांचा पवित्र विवाहाचं संपन्न झालेलं सोहळा पुढे नेण्याचं, या समाजामध्ये तेवत राहायचं कार्य मग दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ ज्या पद्धतीने समाज बांधवांना एकत्र करून त्या ठिकाणी एक संघ राहून सामाजिक कार्य करून संपूर्ण सेवेचा हेवा ठेवून या ठिकाणी या कार्याचं आयोजन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. 2015 पासून या ठिकाणी आयोजन होत आहे. मी सर्व भगवान तांबे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांचं मनापासून कौतुक करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मंचावर बसलेल्या आदरणीय सर्व व्यासपीठांचं मी परवानगी घेऊन बांद्र्याला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद साहेब. त्यानंतर एक छोटे काही सत्कार आहे. सत्कार म्हणजे या ठिकाणी ज्यांनी आता थोड्या वेळापूर्वी साहेबांना मानवंदना दिली आहे, समता सैनिक दलाचे सन्माननीय मेजर जनरल संतोष जाधव यांनी मंचावरती यायचं आहे. सन्मान त्यांचा या ठिकाणी भीमराव आंबेडकर साहेब करण्याची विनंती करतो. डिव्हिजन ऑफिसर सुंदर जाधव या सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने बघा, या दोन्ही संतोष जाधव साहेब आणि सौ जाधव हे दोघेही जण या समता सैनिक दलामध्ये सेवा देत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आपण त्यांच्यावर करायचं आहे.
त्यानंतर धन्यवाद. यानंतर कोण सन्मान करतो कलागुणांचा, कोण सन्मान करतो कलागुणांचा, कोण सन्मान करतो क्रीडा गुणांचा, पण दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ सन्मान करत आहे मनामनाचा मनामनाचा. अशाच आमच्या दक्षिण मुंबईमध्ये ज्या सन्मानित झालेले काही मान्यवर आहेत त्यांचा या ठिकाणी आम्ही छोटेखानी सत्कार अर्थात सन्मान करत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम अशोक रामभाऊ केदारे हे महाराष्ट्र राज्याचे भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे सरचिटणीस झालेले आहे. त्याबद्दल या संस्थेच्या वतीने आम्ही सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित असा सन्मान करत आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय अशोक रामभाऊ केदारे काही या ठिकाणी, त्यानंतर आदरणीय नितीन दशरथ जाधव यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. ते देखील जे हॉस्पिटलमध्ये सेवा देत असताना त्यांच्या पदोन्नती झालेल्या आहे. त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या हस्ते त्यांना देखील या ठिकाणी सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करत आहोत. कृपया लवकरात लवकर नितीन जाधव यांनी पुढे यायचं आहे. त्यानंतर गर्डे आई समाजभूषण पुरस्कार या माझगावमध्ये तिघांना मिळालेला होता. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ बौद्धाचार्य ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे ते आदरणीय दीपक यशवंत क्षीरसागर गुरुजी यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब या ठिकाणी सन्मानित करत आहेत. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे गर्डे आई समाजभूषण पुरस्कार मी उल्लेख केल्याप्रमाणे या माझगाव विभागातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अशोक पांडुरंग देवरुखकर यांना देखील मिळालेला आहे. त्यांनी देखील पुढे येऊन आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, आंबेडकर कुटुंबियांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर गर्डे आई समाजभूषण पुरस्कार आदरणीय बन्सी गणपत सूर्यवंशी यांना देखील या ठिकाणी मिळालेलं, त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत. तरी बन्सी गणपत सूर्यवंशी यांनी देखील पुढे यायचा, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर भवतुसभ मंगलम या संस्थेकडून सामाजिक भूषण पुरस्कार आपल्या या माझगाव विभागातील केंद्रीय शिक्षिका आदरणीय सुनंदाताई दीपक क्षीरसागर यांना मिळालेला आहे. त्या निमित्ताने आम्ही दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने देखील त्यांना या ठिकाणी सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर बाकीचे पुरस्कर्ते आहेत त्यांचा थोड्या वेळाने या ठिकाणी सन्मान आम्ही करत आहोत. तरी कोणी पुढील नामवंत सन्मानपत्र या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये विद्या बबन तपासे, सुमती कांबळे, दीपक तांबे, श्रुती सिद्धार्थ कांबळे, डॉक्टर मुरमई, संजय कांबळे यांनी पुढील या ठिकाणी स्वीकारायचं आहे. तरी आदरणीय या ठिकाणी आजच्या प्रमुख अतिथी माजी आमदार आणि हिमायत जिल्हे आदरणीय यामिनीताई जाधव यांना संस्थेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छापर आपलं मत मांडायचं.
पीछे उसका वो वाला बोर्ड लगा उसके पीछे का दक्षिण मुंबई बौद्धजन सेवा संघ यांच्या खंड न पडू देणाऱ्या, कधी खंड न पडू देणाऱ्या अशा विवाह सोहळ्याला या मंचावर उपस्थित, मी साहेब तुम्हाला डॉक्टर बिक्टर नाही म्हणणार, कारण तुम्ही आमच्या सगळ्यांचे मोठे बंधू आहात दोघे जण, आणि मनीषा वहिनी आमच्या वहिनी आहेत, आणि हे समोर जे सगळे जमलेत ना, कोणतरी माझा मामा, काका, आजोबा, आजी, मावशी, दीर, सासू, कारण या सगळ्यांमध्ये आपण ज्याला येतो साहेब, आज या मंचावर तुम्ही दोन भाऊ आमचे ज्या वेळेला आलात ना आणि वहिनी सोबत, त्यावेळेला आम्हाला आमची खरंच कॉलर टाईट झाली, येणारी आहे की नाही? हे नाही मजा आली जोरात. खरं तर सुरुवात अशी असायला पाहिजे, महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हा सगळ्यांचे बाबा ज्यांनी जन्म कोणीतरी दिला, बायोलॉजिकल पेरेंट्स आपले दुसरे होते, पण आपल्याला जीवन जगायला ज्यांनी शिकवलं, सन्मानाने जगायला शिकवलं, ते आपले तुम्हा सगळ्यांचे बाबा. कनवाळू, मायाळू, प्रेमळ, सहनशील अशी तुमची नी माझी रमाई, या सगळ्यांना वंदन करते, यांच्यासमोर नतमस्तक होते. आणि सन्मान्य व्यासपीठ, सगळ्यांची कदाचित नावं नसतील माहिती, बाकी हे आमचेच आहेत तिकडे, भगवान भाऊ, नागेश भाऊ, सगळेच सगळ्यांना प्रेमाचा जय भीम, नाही जय भीम असं म्हणतात. लोकांच्या थोडं बुद्धीमध्ये काय होतं माहितीये, ते गाणं आहे ना, उद्गरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. लोकांना काय वाटतं की फक्त बाबांनी जर कोणाचा उद्धार केला असेल ना, तर तो फक्त शेड्यूल कास्ट लोकांचा, आणि त्यातले काही अर्धे अधिक शेड्यूल कास्ट मानत पण नाही, आम्ही शेड्यूल कास्ट किंवा आमचा उद्धार केला गेलाय. पण मी ते अगदी ठामपणे अभ्यासपूर्वक सांगू शकते, माझ्या बाबानं या धर्तीवर, या भारत भूमीवर असलेल्या प्रत्येक नागरिकाला जगायचा अधिकार दिला, प्रत्येक जातीच्या महिलेला सन्मानानं बाहेर पडायला शिकवलं, ती टक्कर द्यायला शिकवली. नाही तर आज यामिनी यशवंत जाधव या व्यासपीठावर तुमच्या समोर भाषण करताना दिसली नसती, माझी वहिनी मनीषा वहिनी इथे बसताना दिसली नसती. बरोबर बोलतीये ना मी, मनीषा वहिनीच बोलतीये ना, नावात कदाचित गडबड होऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की आज पुन्हा एकदा तो टर्न आलाय की जी तत्व आपल्याला सांगितली गेलेली आहे, पंचशीला तुम्ही करता, ती किती पाळता काय नाही पाळता मी त्याच्यात जाणार नाही, पण किमान 3 तत्व, 3 शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. बऱ्यापैकी आपण शिक्षणात आज IAS ऑफिसर आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, अनेक क्षेत्रामध्ये या समाजाची लोक, आपल्या समाजाची लोक, माझी भाव, माझी मुलं ही छानपणे काम करताय, शिकलोय. संघर्ष तर आपला जन्मजातच होता आपल्याला, बरोबर आहे ना सर? 5वीला पुजलेला आहे. दोन्ही भावांना सांगते, एक चारोळी जाधव साहेबांना सुचलेली संघर्षातलीची नेहमी ऐकवते मी, की तो देह जिजला नसता, माझ्या बाबाचा देह जिजला नसता, तर तुम्हा सगळ्यांचा देह सजला नसता, आणि कुठल्या तरी पाटलाच्या वाड्यावर मार्गी करत करत विजला असता. आणि म्हणून हे जे आज आपण सगळे सन्मानाने जगतोय, हे स्वरूप आपल्यामध्ये आलंय, ते केवळ माझ्या बाबांमुळं, आणि हे केवळ आपल्या समाजापुरतं नाही, तर सगळ्यांना आज बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे. व्यासपीठावर ज्यांनी कधी बाबांना मानलं नाही, ज्यांनी कधी बाबांसमोर नतमस्तक झाले नाही, ते आज व्यासपीठावरनं बाबांची नावं घेतात आणि नतमस्तक होतात, चैत्यभूमीवर जाऊन नतमस्तक होतात. आम्हाला फार अभिमान वाटतो की माझ्या बाबाच्या लेखणीनं त्यांना चैत्यभूमीवर यावं लागलं. मग तो प्रोटोकॉल असू दे,
नाही तर आणि काय असू दे. त्यामुळे मला असं वाटतं संघर्ष केलाय, पण तुम्ही दोन भावांनी आज इथे येऊन संघटित होण्याचा आम्हाला संदेश दिलेला आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपण आहे ना हे पक्ष ठेवावं बाजूला. कसला पक्ष घेऊन बसताय? ही आम्ही जाधव हे शिवसेनेची आहे, तिला मतदान नाही करायचं का? शिवसेनेची. अरे पण ती तुमची बहीण आहे ना, एका बाबाची लेकरात आपण येऊ दे की तिला वरती. मग बघा कशी हवेत हवेत सगळ्या झंझावात उठवते. तुम्ही म्हणालात, कोण म्हणाले तर कोणतरी म्हणालं की इथे मी मंगल कार्यालय बांधण्याचा मी शब्द दिला होता किंवा आराखडा. आपल्या बाबांचं जिथे लग्न झालं ज्या मार्केटमध्ये, हो दिला होता ना, पण मी आमदार म्हणून निवडून आले. 2.5 वर्ष कोविड होता, त्याच्यानंतर 2.5 वर्ष तुम्हाला माहिती आहे काय झालं ते. त्यामुळे काही गोष्टी, आणि नंतर मला निवडून नाही दिलं. कसं करू बरं? कसं करणार? आणि मी भीमाची लेक आहे, खरं बोलायला घाबरत नाही, कोणाला घाबरत नाही. निवडून दिला असतं तर केलं असतं ना. आता काय या ब्रिजवर बांधू, काही तर मी निदर्शनाला बसू. काही गोष्टी असतात की आपल्या कदाचित टेक्निकली आपल्याला करता येत नाही. याचा अर्थ मी बाबांना मानत नाही असं नाहीये. यशवंत जाधव साहेब, मी नाही तर यशवंत जाधवला ह्या 4 वेळा सुचले असतं का? हो, आम्हाला अभिमान आहे. जय भीम, जय भीम. एकदम असा दणक्यात आम्ही बोलतो. त्यामुळे मला खूप बरं वाटतं. प्रतिवर्षी मी येते हो इथे. मी काय काय ते म्हणतात ते पावसातल्या छत्र्यांसारखी उगवणारी बाई नाहीये. मी लोकांच्या लग्नाला जाते, लोकांच्या प्रेताला जाते. सॉरी, हा विषय बोलायला म्हणजे का, कार्याला जाते, नागेश भाऊ बरोबर, टुर्नामेंटला जाते, हळदी कुंकवाला जाते, शिबिरांना जाते, जे असेल त्याच्यात जाते. कारण माझ्या बाबांनी शिकवलंय, लोकांमध्ये गेलात तरच तुम्ही लोक जोडू शकता. तुम्ही उगाच आपल्या स्टेजवर घेऊन बाबाला मी मानतो बोलून लोक जोडता येत नाही. तुम्ही आमदार बनलात की शिंग नाही येत तुम्हाला लोकांमध्ये त्यांच्या लेवलला जाऊन खाली बसून जेवलं पाहिजे, तळाला बसून जेवलं पाहिजे. नाही तर मग मी आमदार आहे, मग मला डायनिंग टेबल पाहिजे, बाकी लोक खाली बसेल. हे सगळी नाटकं ज्यावेळेला होतात ना, तेव्हा आपण लोकांच्या जास्त जवळ जाऊ शकत नाही. का तर आपल्याला बाबांची शिकवण आहे. कुठे झालं? अरे मच्छी विकून कोळणी गेल्या, त्याच्यानंतर तिच्या बाबांचं लग्न झालेलं आहे. आणि किती किती हालाकीमध्ये त्या महामानवानं दिवस काढलेले आहेत. याची जाण आपल्यापेक्षा कोणाला नसावी असं मला वाटतं. कारण स्वतःची मुलं तिकडे मनोरथ होती तेव्हा सुद्धा बाबा या लेकरांची काळजी करण्यासाठी बाहेर जात होते. आणि ती रमाई मी शोषित म्हटलं. का शोषित म्हटलं? कारण तिनं कधी त्याच्या बाबतीत कुठलाही शब्द काढला नाही. रात्रीची ते काय म्हणतात ते पाट्यानं आपल्याकडे म्हणतो ना, लाकडा गोळा करायला रात्रीची रमाई जायची. का? कारण बॅरिस्टर बनायला गेलेले तिकडे त्यांचे पती, त्यांची बायको जर फाटक्यामध्ये लोकांना दिसली तर बाबांच्या इज्जतीला कुठेतरी डाग लागेल. म्हणून रात्रीच्या अंधारात जाऊन लाकडं गोळा करून आणून विकायची आणि आपल्या संसाराला हातभार लावायची. हा वारसा आपल्याला मिळालेला आहे. आणि त्यामुळं ही बाबांची लेकरं आणि रमाईची लेकरं ज्यावेळेला एकमेकांमध्ये उठतात ते भांडतात ना, त्यावेळेला त्यांच्या जीवाला खूप त्रास होतो. म्हणून मला अगदी तळमळीने मला विनंती करायची. आज मी साहेब माझ्या आईला खास घेऊन आलेली आहे. माझ्या आईलाही हे कधी हा सोहळा बघायला मिळाला नसेल की बाबांचं आणि रमाईचं लग्न या इथे झालेलं आहे. म्हणून आज तिलाही आणलं. म्हणलं चल तू. ती बसलेली माझी आई आहे, वय 83 आणि अतिशय मिनी कॉम्प्युटर, म्हणजे एक बटन बाबासाहेब आंबेडकर दाबलं की धडाधड सगळं येणार अशी माझी आई. तिला मी या सोहळ्यात आणलं. म्हणतात चल आपण ओरिजिनल बाबांचं लग्न नाही बघितलं, पण या लग्नात हजर राहण्याचा मला या माझ्या भावांनी जर सन्मान दिलाय किंवा मला ती संधी दिली तर माझ्या आईने पण इथे येऊन या लग्नामध्ये सामील व्हावं. आणि आज मला खूप खूप भरून वाटतंय की मी पुन्हा जन्म असतो नसतो मला माहिती नाही, जर असेल तर जर कुठे असेल ना तिकडे मी बाबांची अनुयायी म्हणूनच जन्म घेईन हे तुम्हाला शब्द देते. आणि आयुष्यभर समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे. झालं सगळं. यशवंत जाधव साहेब ठीक आहे, मुलं कल्याण सगळं लग्न विग्न झालेलं आहे, नातोंड बितोंड सगळं झालेलं आहे, जगून झालेलं आहे.
यशवंत जाधव आणि मी आम्ही दोघांनीच समाजाला समर्पित केलेलं आहे आणि आम्ही समाजासाठी काम करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे दोघं आपल्याला पुन्हा पुन्हा 4 एप्रिलला या वहिनी सकट इथे हवेत की नको? मग जोरात जय भीम. या ठिकाणी प्रमुख अतिथी महेंद्र गमरे महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे जनरल मॅनेजर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही संस्थेच्या वतीने विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर या ठिकाणी यायचं आहे. त्यांना बांद्राला जायचं. यानंतर या ठिकाणी बसतोय तू? मी अशा वक्त्याला या ठिकाणी निमंत्रित करत आहे की लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं. अरे लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. माणसानं बनायचं असेल तर परीक्ष व्हावं, ज्याच्या संगतीत जावं, ज्याच्या बरोबर बसावं, त्याचं सोनं करावं, त्याचं सोनं करावं असं परीक्ष सामान असणारे बहुजन पंचायत समितीचे सभापती सहसेनानी आदरणीय आनंद आंबेडकर साहेब या ठिकाणी आपल्याला उद्बोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. तथागत भगवान गौतम बुद्ध आताच यामी ताईंनी सांगितलं, कुठेही असले ते बाबासाहेब आपले सर्वांचे बाबा आहेत आणि बाबांच्या सुविध पत्नी आपल्या सर्वांच्या माता आहेत. त्या दोघांच्या लग्न समारंभासाठी आपण आज सर्वजण जवळजवळ 117 वर्ष झाली लग्नाला, तरी सुद्धा आपण त्यांच्या त्या लग्नाच्या आठवणी आज इथं ठेवत आहोत. बाबासाहेब असं म्हणाले होते, जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही, परंतु तुम्ही इतिहास घडवणारी अवलाद आहात. आणि त्यामुळे उद्या सुद्धा याच मुंबईमध्ये महाबोधी बुद्ध विहारासाठी न भूतो न भविष्यती असा हा इथून राणीच्या बाद ते आझाद मैदान आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाबोधी बुद्ध विहारासाठी जो आपण लढा देत होता त्यामध्ये सामील होणार आहोत. आज या इथं मी मुद्दामून दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम जवळजवळ 9 वर्ष सतत करत आहेत त्याबद्दल त्यांच्या सर्व कार्यकर्ते अध्यक्ष भगवान तांबे आणि ती संपूर्ण टीम यांना मनापासून धन्यवाद देतो. आज या इथे बऱ्याच जणांची अपेक्षा असते की भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्ध जन पंचायत समिती यांच्यामध्ये धार्मिक कार्यक्रम एकत्र व्हावेत. मी तुम्हाला आज या स्टेजवरून सांगतो की नक्कीच हे सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि एकामेकांच्या म्हणजे बौद्ध आचार्य असतील किंवा आमच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्ते असतील एकत्र मिळून करतील असं आपल्याला इथे आश्वासन देतो. आज खरं म्हणजे ताईंनी सांगितलं की या इथे काय परिस्थिती आहे की त्या काळामध्ये त्या कोळी समाजाच्या महिला मच्छीमार महिला निघून गेल्यानंतर ह्या उभयतांचा त्याच ठिकाणी लग्न झालं. काय परिस्थिती असेल विचार करा. कारण कुठच्याही मच्छी बाजारामध्ये कसा वास असतो का असं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण सर्व मच्छी खाणारी मंडळी आहात आणि अशा काळामध्ये त्या दोघांचा अत्यंत गरिबीमध्ये हा विवाह झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रमाईनी जी बाबासाहेबांना साथ दिली त्याला कसलाही म्हणजे कुठली तोड नाही की बाबासाहेब आंबेडकर एक प्रकांड पंडित आणि माता रमाई या शाळेत सुद्धा गेल्या नव्हत्या पण तरी असताना सुद्धा दोघांमध्ये अतूट प्रेम होतं. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये हे पुस्तक जवळजवळ बाबासाहेबांनी
7-8 वर्ष आधी या देशाचं पाठीशी होण्याच्या आधी, या देशाचे तुकडे होण्याच्या आधी लिहिलं आणि या देशाची वाटचाल कशी चालू आहे या संदर्भात लिहिलं आणि त्याच्यामध्ये ते पुस्तक त्यांनी आपल्या अत्यंत प्रेम करणाऱ्या आपल्या स्वीत पत्नीला म्हणजे रामूला अर्पण केलंय। यावरून या दोघांच्या आपसामध्ये केवढं प्रचंड प्रेम होतं हे आपल्याला दिसून येईल। त्यामुळं आज या इथं ही मंडळी हा जो सोहळा करताय त्याबद्दल मी तर सर्वांना धन्यवाद देतो। परंतु आज या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, उद्याचा मोर्चा कशासाठी असं लोक म्हणतील तर माझं आपल्याला सांगणं आहे की प्रत्येक धर्म वेगळा या देशामध्ये आणि बाबासाहेबांनी सर्व धर्म समभाव अशी संविधान आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामुळं आमचं महाबोधी बुद्ध विहार जिथे तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं आणि उद्या ज्या सम्राट चक्रवर्ती अशोकाची जयंती आहे ज्याने या देशामध्ये 84,000 विहार आणि लेण्या बनवल्या त्याच्यातलाच एक अत्यंत महत्वाचं म्हणजे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे आणि या मुंबईमध्ये जे पिकतात ते उद्या अख्ख्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ती बातमी जाणार आहे। म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की उद्या तुम्ही बौद्ध असाल तर त्या मोर्चामध्ये उद्या सामील व्हाल ही माझं आपल्याला आव्हान आहे। त्यासाठी आपण सर्वजण आपल्या मुलासहित आपल्या मित्रमंडळीसहित या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थानं या इथं बाबासाहेबांच्या आंबेडकरी जनतेचं एक रूप एक विचार एक दिशेना हा मोर्चा या देशाच्या आणि इतके वर्ष खरं म्हणजे त्या महाबोधी विहारासाठी 103 वर्ष झाली की त्याचा लढा चालू आहे परंतु अजूनही आपल्या हातामध्ये मिळत नाही आणि म्हणून त्या तिथे बुद्ध द्यायला आर पारची लढाई आपले तमाम जागतिक लेवलचे भिक्षुकां तिथे उपोषणाला बसून आजचा 50वा दिवस आहे तरी सरकार याबद्दल कायदा करत नाही आणि खरं म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी या देशाचं संविधान अस्तित्वात आलं त्याच्या आधीचे सर्व ब्रिटिश कायदे रद्द झाले परंतु आज सुद्धा BTMC 1949 हा जो कायदा आहे ज्याच्यामुळे त्या तिकडचं हे ते बौद्ध विहार कंट्रोल केले जातं विश्वस्त तिथे अपॉइंट केले जातात ज्याच्यामध्ये 5 हिंदू आणि 4 बौद्ध अशा पद्धतीची व्यवस्था ती संपली पाहिजे आणि या मागणीसाठी आपला हा मोर्चा आहे। तेव्हा माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की उद्याच्या ह्या मोर्चामध्ये आपण लाखोच्या संख्येने या। मी आत्ताच आंबेडकर भवनमधून आलो ऑलरेडी औरंगाबाद आणि इतर लोक तिथे जमायला सुद्धा लागलेली आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून उद्या लोक येणार आहेत आणि आता उद्या सर्वात जास्त जबाबदारी मुंबईकरांची आहे। मुंबईतली लोक किती मोठ्या संख्येने येत आहेत हा मुंबईकरांनी ज्या पद्धतीने रिडल्स घडवलं उद्याचा मोर्चा सुद्धा रिडल्स पेक्षा कमी होणार नाही हीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि परत एकदा आज हा जो अत्यंत मंगलमय असा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर रमाईचा हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे लग्नाचा सोहळा इथे आपण 117 वर्ष आहे तो आपण साजरा करतो त्याबद्दल या इकडच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम असाच पुढे अनेक वर्ष चालू राहील याबद्दल मला दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघावर विश्वास आहे। सर्व आमचेच कार्यकर्ते आहेत पंचायतीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं त्या सर्वांना आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते तयारीने आहे ते मला माहिती आहे। तेव्हा सर्व या इथं या बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या या लग्न सोहळ्यानिमित्त त्या दोघांना खऱ्या अर्थानं त्यांचं लग्न झालं म्हणून आपलं आयुष्य बदललं कारण रमाईने बाबासाहेबांना साथ दिली आणि बाबासाहेब झाले असं माझं म्हणणं आहे। तरी त्या दोघांना
मनापासून मी वंदन करतो आणि आपल्या सर्व उद्याच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सामील व्हा असं आवाहन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमोताय जय भीम. हॅलो, धन्यवाद साहेब. साहेबांबद्दल उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे नेहमी सांगतात की साहेब जे सांगतील ते बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण. खरंच तर आपण जे सांगितलेलं आहे, उद्या आम्ही याच्यापेक्षा लाखो संख्येने या ठिकाणी राणीबाग येथे उपस्थित राहू असं या उपस्थित आपल्याला या ठिकाणी मी आश्वासन देत आहे. यानंतर प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले महाव्यवस्थापक महिला आर्थिक विकास मंडळ याचे मॅनेजर आदरणीय महेंद्रजी कमरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या संस्थेचे खजिनदार मोहनराव मर्चंटे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. लास्ट आहे ना, आता 10 वाजता आदरणीय गमरे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. 15 मिनिट में खत्म हो जाएगा. नहीं रे अभी मंचकर उपस्थित मान्यवर तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सर्व धन्यवाद. खरं म्हणजे वेळेचं या कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घेता, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की हा कार्यक्रम जरी काही वर्षापूर्वी झाला असता तरी पण आजही आपण हा कार्यक्रम साजरा करतोय. याचं मुख्य कारण म्हणजे आताच आपल्या या अगोदरच्या वक्त्याने सांगितलेलं आहे की आपण इतिहास विसरला नाही पाहिजे, कारण इतिहास विसरला तर आपण पुढे जाऊ शकत नाही. तर तो इतिहास पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम या संस्थेतर्फे साजरा केला जातो. जास्त बोलत नाही आणि या संस्थेने जो कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला आवर्जून बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो. हॅलो, आपण ज्यांची वाट पाहत होतो म्हणून मी म्हणतो, काही माणसं जन्मताच मोठे असतात. अरे काही माणसं जन्मताच मोठे असतात, काही जणांवर मोठेपणा लावला जातो, परंतु काही माणसं स्वकर्तृत्वाने मोठे होतात आणि समाजासाठी ते नेहमी झटत असतात. असे समाजासाठी नेहमी झटत असणारे आपल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध मसाया मातृसंस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी आपण त्यांना बोलवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे, परंतु आज योगायोग या ठिकाणी आलेला आहे. टाळ्या होऊन जात्या. काल सटपणाचा वाढदिवस आहे, तुम्हाला माहितीच आहे. जुना माणूस, पण काल ही सगळी गडबड झाली ना, त्याच्यामुळे काय आपण द्यायचं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, साहेबांचा फोटो काढून विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर की माझ्या मोबाईलवर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून माझा पण एक फोटो मंचकावरती असेल साहेबांचा सर्व मान्यवर. मला सांगितलंय 10 वाजता बंद करायचं आहे म्हणून नावं घेत नाही. दक्षिण मुंबई बौद्धजन सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले, या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, गेले अनेक वर्ष म्हणजे 15-16 वर्ष आपण हा सोहळ्याचा कार्यक्रम करतात. अनेक वेळा मला निमंत्रण देण्यात आली ह्या बौद्धजन सेवा संघाच्या माध्यमातून, परंतु मी कधीच हजर झालो नाही. परंतु आज योगायोग आहे, मी आज तुमच्या समोर उभा आहे.
मला जर कळलं असतं आधी की ह्या लग्न सोहळ्यासाठी तुम्ही एवढे नटून थटून येताय तर याच्या पूर्वी देखील मी आलो असतो. म्हणून आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. एक इतिहास घडला ह्या भायखळा या मार्केटमध्ये आणि त्या इतिहासाची नोंद सगळ्या लेखकांनी घेतली. मी जरा यामिनीताई बोलत असताना मी चांगल्यापैकी अगदी काळजीपूर्वक ऐकत होतो. ज्या काय आत्मीयतेने त्या बोलल्या त्यांची एक गोष्ट मी सांगतो. आम्ही एकाच प्लेनने एकदा दिल्लीला जात होतो बाबासाहेबांचा पुतळा बघण्यासाठी. त्या आहेत म्हणून मी काय बोलत नाही, परंतु त्या पुढे होत्या, मी मागे होतो. त्या पुढच्या सीटवरती होत्या विमानाच्या, मी मग मागे होतो. त्याच्या पूर्वी मी त्यांना कधी बघितलं नाही आणि मी विचार करत होतो ही बाई रमाईंचं पुस्तक कदाचित त्यांना आठवत असेल. विमानामध्ये रमाईंचं पुस्तक 2 तासामध्ये वाचत बसल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी खाली उतरल्यानंतर माझे कार्यकर्ते खूप संख्येने आले होते दिल्लीमध्ये. नंतर सहकार्यानं विचारलं कोण आहे ते बोलल्या यामिनीताई आहे. त्यांच्या मिस्टर यशवंत त्यांना मी ओळखतो पण त्यांना ओळखत नव्हतो म्हणून पोटतिडकीने बोललेले आहे. आज रमाईंच्या नावाने रमाईंच्या वरती आज अनेक पुस्तकं तयार झालेली आहेत. एक काळ असा देखील होता की रमाईंवरती पुस्तकं नव्हती. पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजे जे काय ऐकीव होतं ते रमाईंच्या बाबतीत एकाकडून दुसऱ्याला जात होतं. हे मी अनुभवलेलं आहे. कारण आंबेडकर भवनामध्ये असताना बाबासाहेबांवरती PhD करणारे आता जरा कमी झालेले आहेत. मी 90चा काळ आपल्याला सांगतो. 90 ते 2000 त्याच्या अलीकडच्या काळामध्ये युरोपमध्ये बाबासाहेबांवरती PhD करणारे अनेक स्टुडंट येत होते. ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या मुंबईमध्ये येत होते आणि ते PhD करत असताना 2-4 जे काही साहित्यिक आहेत त्याच्यानंतर ते माझ्याकडे येत होते आणि ते म्हणत होते की बाबासाहेबांवरती सगळं आम्ही वाचतोय. बाबासाहेबांचे प्रत्येक पैलूवरती इथे पुस्तक आहे. तेव्हा मी त्यांना सांगायचो जेव्हा बाबासाहेब वाचत असाल पण रमाई जोपर्यंत तुम्ही कंप्लीट करत नाही, रमाईंवरती वाचन होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाबासाहेब कळणार नाही. मग योगीराज बागुल माझ्याकडे आले. रवी पवारांची पुस्तकं आहेत रमाईंच्या वरती. योगीराज बागुल आले. योगीराज बागुलांना सांगितलं बाबा ही लोकांची डिमांड आहे. देशामध्ये बाबासाहेबांची PhD करत असतील त्याच्यामध्ये वाद नाही. त्यांना रमाई इथून तिथून कळालेली आहे. परंतु रमाई तुमची जी मराठी मधली पुस्तक आहे ती इंग्रजीत करण करा आणि इंग्रजीकरण केल्यानंतर ही लोकांना जे बाबासाहेबांवरती PhD करतायत त्यांना रमाईत कर. कारण कोणतरी घडवणारा लागतो. एखाद्याचा पुतळा बनवायचा झाला, एखादा महापुरुष बनवायचा झाला, त्याच्या मागे कुठली तरी शक्ती लागते आणि ती शक्ती बाबासाहेबांच्यासाठी ही रमाई. आज इतिहास आहे देशामध्ये. महापुरुष घडत गेले पण त्यांच्या पाठीमागे स्त्री. शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं उदाहरण घ्या. सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना साथ दिली म्हणून महात्मा फुले पुढे गेलेले. उरलेलं कार्य त्यांचं महात्मा फुले गेल्यानंतर सावित्रीबाईंनी चालवलेलं. बाबासाहेब आहे, रमाई आहे.
म्हणून आज स्मारक होत आहे. जेव्हा इतिहास लोकांना आज कळतोय रमाईंच्या बाबतीमध्ये, त्या रमाईंची स्मारक होत. मला गुजरातचा, मी मध्यंतरी गुजरातमध्ये होतो, या तलाला ह्या शहरामध्ये म्हणजे अतिशय दुर्गम प्रदेश, म्हणजे गिर सोमनाथ तुम्ही ऐकलं असेल, सिंहांचं जंगल वगैरे, सिंह आहेत तिकडे, त्याच्या बाजूला हा तलाला छोटस शहर आहे डेव्हलप झालेलं, की ज्याची लोकसंख्या ही 7-8 हजाराची असेल. त्या तळाला शहरामध्ये बुद्ध विहाराच्या बाजूला रमाई स्मारक त्या लोकांनी तयार केलेला. तेव्हा त्याला मी सांगितलं की रमाईंची एक मोठी तसबीर मी तुम्हाला देईन, की एवढ्या मोठ्या कष्टाने तुम्ही रमाईंचं स्मारक बघितलेलं. आपल्याला सांगतो कारण आपल्यातले जास्त बाहेर जात नाही. 2 वर्षापूर्वी मी जयपूरला गेलो होतो, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये. आणि जयपूरमध्ये आंबेडकर फाउंडेशनची खूप मोठी जागा, म्हणजे 3.5 एकरामध्ये हे फाउंडेशन आहे. हे आंबेडकर भवन वगैरे असं त्यांनी बांधलेलं. रमाईंचा हॉल आहे तिथे, एअर कंडिशन हॉल, अगदी सेंट्रल मध्ये आहे. जयपूर शहरामध्ये जर उतरला स्टेशन पासून तर अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे. माझा त्यांनी सत्कार ठेवला. बरं, ते सगळे अगदी अतिशय उच्च असे पदाधिकारी, अतिशय उच्च अधिकारी, रिटायर झालेले 3-4 IAS अधिकारी, त्यांनी माझा सत्कार ठेवला त्या फाउंडेशन मध्ये जयपूरच्या. भीमराव जी, हम तुम्हारा सत्कार करेंगे रमाई मेमोरियल हॉल में. मला वाटलं असेल छोटासा, पण बाबासाहेबांची प्रतिमा त्यांनी उभी केलेली आहे. जवळजवळ 2 मजली इमारत एवढी बाबासाहेबांची प्रतिमा. ते जवळजवळ 2 किलोमीटर वरून ती प्रतिमा दिसते त्या जयपूर शहरामध्ये. आणि माझा सत्कार झाला. मी बोललो बहुत बढिया आहे हॉल. बघितलं, माझं लक्ष गेलं की रमाईंची तसबीर एकदम छोटीशी होती. म्हणजे हे तुमचं लिफलेट आहे याच्या डबल असेल. काय आपल्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होती, त्यांनी लावली होती. तेव्हा सत्कार वगैरे झाल्यानंतर मी तिथे अनाउन्समेंट केली कि आने वाले समय में 7 फरवरी को मैं आपको तोहफा देना चाहता हूं. इतना बढ़िया रमाईन का हॉल है जो AC है, जिसकी कैपेसिटी 750 सीट की है. इसको मैं तोहफा देना आपको सबने को चाहता हूं. आणि त्यांना सांगितलं की रमाईंची तसबीर मी पाठवून देईन पुढच्या वर्षी. आणि सिद्धार्थ आता इथे कुठेतरी होते, सिद्धार्थ कांबळे रेल्वे मधले आहेत. बरोबर 5 फेब्रुवारीला मागच्या 2 वर्षापूर्वी मी रमाईंची मोठी तसबीर, म्हणजे 4.5 फूट बाय 3.5 फूटची तसबीर 25 किलोची मी पाठवून दिली. एका दिवसात आमचे सिद्धार्थ सारखे वेस्टर्न रेल्वेचे ते गजबी बोले, भीमराव जी कुछ फिक्र मत करो. मैं बोला 1 दिन बाकी है, तस्वीर भी मैं दूंगा और जाके उसका उद्घाटन भी मैं करूंगा. मैं फ्लाइट से जाऊंगा, तस्वीर होनी चाहिए. त्या वेस्टर्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ती तस्वीर पोहोचवली. बेहरा नावाचे युनियन, रेल्वेचे युनियन चालवणारे त्याचे प्रेसिडेंट होते. आणि त्यांनी ती तस्वीर तिथे 25 किलोची लावली आणि त्याचं उद्घाटन केलं. सांगण्याचा मतिदार मत माझा हाच आहे. ही उदाहरणं तुम्हाला दिली की रमाई आता ही महाराष्ट्रापुरत्या लिमिटेड राहिलेला नाही. जेव्हा बाबासाहेब वाचतायत तेव्हा रमाई वाचतात. आणि कळून चुकतो, बाबा रमाईने एवढे कष्ट केले नसते. रमाईने जर बाबासाहेबांना साथ दिली नसती तर बाबासाहेब घडले नसते.
एक उदाहरण देतो. नेहमी बाबासाहेब रमाईंच्या बद्दल बोललं जातं की रमाई या दयाळू, करुणामय. मी हे सगळं ऐकतो. हे त्यांच्या गुणधर्म होते. त्यांच्या प्रतिमा बघितल्यानंतर, त्याची तसबीर बघितल्यानंतर त्यांचा चेहराच असा आहे. म्हणून मध्यंतरी मी पिंपरी चिंचवड जरासा इंटरव्ह्यू करतो. पिंपरी चिंचवड मध्ये मी गेलो. पिंपरी चिंचवड मध्ये आपण जर गेला असेल, महानगरपालिकेमध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा पुतळा आहे. एक 1.5 वर्ष मी त्याच्या मागे होतो. आमचे तिकडचे कार्यकर्ते मागे होते. बाबासाहेबांच्या बाजूलाच ग्राउंड आहे, तो आता आम्हाला मिळालेला आहे, म्हणजे आपल्या समाजाला मिळालेला आहे. रमाईंची मोठी प्रतिमा बाबासाहेब या बाजूला आहेत, रमाईंचं त्या बाजूला आहे. तेथील कमिशनरने सांगितलं, मी त्यांच्या मीटिंग मध्ये बसलो होतो, नगरसेवकांच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध होत्या, आणि त्या मीटिंग मध्ये बसून मी तो ठराव पास करून घेतला. खरा म्हणजे मी आउटसाइडर होतो. यामिनी ताई ओळखतील, बाबा मी आउटसाइडर होतो, आणि मी त्या मीटिंग मध्ये बसून तो ठराव पास झाला आणि ती जागा मिळाली. पुतळा तयार झाला तेव्हा मी त्यांना सांगितलं, पुतळ्याचे हावभाव बघा. या कुठल्याही अँगलनी रमाई दिसत नाही. महापालिकेने आपल्याला 1 करोड दिलेला आहे. हा पुतळा चेंज करा आणि पुन्हा दुसरा पुतळा करा. सांगण्याचा मतितार्थ हाच आहे. त्यांचा चेहरा हा दयाळू आहे, करुणामय आहे, पण मी त्याच्या पुढे जाऊन बघतो त्या करारी आहे. धैर्य नाही, कधी डगमगल्या नाही. एवढी संकट येऊन पण त्या डगमगल्या नाही किंवा रडत बसल्या नाही. त्या काळच्या त्या स्त्रिया होत्या, त्या काळच्या तर उभे राहिलेल्या. 4 मुलं जाऊ नाही त्या बाबासाहेबांच्या पाठीमागे उभ्या. 1927 ला त्या म्हणताय, जेव्हा बाबासाहेबांना महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रहामध्ये जात होत. एका बाजूला चिंता होती, कारण बाबासाहेबांच्या पत्नी आहेत रमाई. आपल्या नवऱ्याची काळजी घेणं हे त्यांचं काम आहे. माहिती होता थेट आहे, धोका आहे बाबासाहेबांना. म्हणून त्या म्हणतायत, मी काही महिला घेऊन जातोय, मी महिला घेऊन आपल्या बरोबर येते. त्या बाबासाहेब सांगतायत की समता सैनिक दलची मी निर्मिती केली. महाडच्या चौदार तळ्याच्या ते माझं संरक्षण करतील. तू येण्याबरोबर माझ्याशी हट्ट करू नको. एवढी काळजी दोघांची एकमेकाला होती. म्हणून जास्त वेळ घेत नाही. मला सांगितलं 10 वाजता बंद करायचं. म्हणून बाबासाहेबांनी रमाई हे कॉम्बिनेशन झाले. आता आनंदरावांनी उल्लेख केला थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन पाकिस्तानची प्रस्तावनेच्या पूर्वी जे समर्पण आपण म्हणतो, ते समर्पण त्यांनी रमाईला केलं. काही नाही, सालाही नाही. इंग्रजी मध्ये आहेत आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन झाले. बाबासाहेब कधीच एक्सप्रेस झालेले नाही. बोधिसत्व होते म्हणून एक्सप्रेस झालेला नाही. त्यांनी कधी म्हणजे असं उत्कृष्टपणे असं बोललेलं नाही रमाईंच्या बद्दल. परंतु रमाई गेल्यानंतर ते त्यांनी त्या 5-6 ओळीमध्ये ते वर्णन केलेलं, ते आजही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणेल. मी तुम्हाला सांगतो, वाचा ते. आज पत्र व्यवहार बाबासाहेब आणि रमाईंचा अवेलेबल आहे. 6 की 7 पत्र आहेत.
रमाई कधी शाळेमध्ये गेल्या नाहीत हे आपण जाणतो, परंतु शिकले, वाचनासाठी शिकल्या, लिहिण्यासाठी शिकलेल्या. बाबासाहेबांची जी पत्र येत होती त्यांना ते उत्तर देत होते. भैया साहेबांना म्हणजे यशवंतरावांना सांगत होते, मुकुंदरावांना सांगत होते, बा मी म्हणते तसं तसं लिह. पण त्याने कधी घरातली परिस्थिती तिथे सांगितलेली नाही, कारण पत्रव्यवहार हा एव्हिडन्स. म्हणून मी म्हणालो त्या करारी आहेत, धैर्यवान होत्या. आज तुम्ही लोकांचं मी अभिनंदन करेन. कधी वेळ भेटला तर ह्याच्यावरती सविस्तर बोलेन. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं, दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचं, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन. ही हिस्ट्री तुम्ही रिपीट करा, इतिहास लोकांना सांगता. बस सुरुवात कुठून झाली आणि आज आम्ही लाखोची आणि करोडोची लग्न कशी करतो. ही प्रगती आहे, ती समजतो. परिवर्तन आहे. परिवर्तन घडलं या दोघांमुळे घडलेलं, बाबासाहेबांमुळे आणि रमाईंच्या त्यागामुळे घडलेला. ह्याची जाण ठेवली तरी कार्यक्रमाचं ध्येय उद्दिष्ट झालं असं मी समजेन. आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि एक खंत वाचतो की 10-15 वर्ष मी इथे फिरकलो नाही. त्याच्या पुढे कधी वेळ मिळाला तरी कोणीतरी बोलला आम्ही दोघे भाऊ येत नाही. त्यांचे रस्ते वेगळे. बौद्धजन सेवा संघाची, बौद्धजन पंचायतीची आहेत. माझा भारतीय बौद्ध महासभेचा अवस्था. मला संपूर्ण देशामध्ये जावं लागलं. 14 एप्रिलला मी 11 तारखेला निघेल, 19 तारखेला परत येईल. पण माहूरला पण जाईल. अहमदाबाद मध्ये 25 फुटाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पण उद्घाटन करेल. पंजाबच्या बॉर्डरवरती पण जाईल 16ला, तिथे देखील बाबासाहेबांवरती बोलेल. एवढं सगळं काम असल्यामुळे आम्ही दोघं जण कधी एकत्र येत नाही. नवबुद्धाय, जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब. जरी रस्ते वेगळे असले तरी आमचा आदर्श हा राजगृह आहे. राजगृह आहे. यानंतर जे सन्मानित करणार आहोत त्या सुमती कांबळे. धार्मिक आणि सामाजिक काम त्यांचं पाहता या ठिकाणी दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने त्यांना या ठिकाणी सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. लवकर येत आहे. त्यानंतर डॉक्टर मृण्मयी संजय कांबळे यांनी देखील पुढे यायचं आहे. डॉक्टर मृण्मयी संजय कांबळे, कृपया थोड्या वेळासाठी बसा. त्यानंतर विद्याताई बबन तपासे, डॉक्टर मृण्मयी मुग्धा संजय कांबळे. सर खरं तर डॉक्टर मुग्धा मृण्मयी जरा एक गोष्ट माझ्याकडून राहून गेली, मला देखील खंत वाटली. जरा 2 मिनिटं बोलतो. महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा खूप आता तापलेला. मध्यंतरीच्या काळामध्ये मी 4 दिवस तिकडे होतो. 4 दिवसामध्ये त्या आंदोलनामध्ये भाग घेतला. जे त्याचं नेतृत्व करतायत आकाश लामा ह्यांना मी 1 जानेवारी रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेजवरती भीमा कोरेगावला बोलवलं होतं. तेव्हाच आमची चर्चा झाली. मी असताना प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा मुद्दा जरा गरम करण्याचा प्रयत्न केला.
एक दिवस पुन्हा मी पटण्यामध्ये गेलो. पटण्यामध्ये RJDचे मला आमदार भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. दास नावाचा जो आमदार होता त्यांनी सभागृहामध्ये खूप जोरदार आपल्याकडून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बहुदों को दे दो. आज जरा परिस्थिती देखील बदलते आहे, लोकांचा सपोर्ट मिळतोय. बिहार स्टेटमध्ये शेड्यूल कास्टची लोकांची संख्या जास्त आहे, परंतु आंबेडकर मुवमेंट जास्त नाही. भारतीय बौद्ध महासभा ही 5 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. 33 जिल्हे आहेत. येणाऱ्या काळामध्ये बौद्ध महासभा संपूर्ण बिहारमध्ये काम करेल, परंतु हे सगळं आपल्याला अविरहित करावं लागेल. बाबा, जोपर्यंत आपल्याला यशस्वी होत नाही तोपर्यंत करावं लागेल. येणाऱ्या 16 तारखेला प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर देखील जात आहे. ते नितीश कुमार सिंह आणि RJDचे लल्लू प्रसाद यादव हे जे एके समयचे त्यांचे सहकारी होते त्यांच्याशी गोष्टी करणार आहेत, आंदोलनामध्ये बसणार आहेत. बुद्ध पौर्णिमेला मी देखील तिकडे असणार आहे. सम्राट अशोकाची उद्या जयंती आहे. आपल्याला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. 2329वी जयंती आहे आणि त्यासाठी मी नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथून 1000 लोक बिहारच्या दिशेने आज ते रात्री पोहोचतील तिकडे आणि आंदोलनामध्ये भाग घेतील. आज इंटरनॅशनल हा इश्यू झालेला. सकाळी माझ्याकडे अमेरिकन सिटीजन, जे इंडियन ओरिजिन आहेत पण अमेरिकन सिटीजन आहेत, ते दोघे जण माझ्याकडे आले होते. त्यांनी जवळजवळ 30,000 सह्या अमेरिकेतल्या आणि युरोपमधल्या जमा केलेल्या आहेत. त्यांनी मला फॉर्मॅट दिलेला आहे, त्यांचं राईटअप दिलेलं आहे. त्याच्यानंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या लेटर हेडवरती माझं कव्हरिंग लेटर तयार होणार 2 दिवसामध्ये आणि ते PMO ऑफिसला देणार, बिहारच्या मिनिस्टरला देणार आणि त्याच्यानंतर त्या कॉप्या इथे मी मीडियामध्ये देणार आहे. म्हणजे हा इश्यू इंटरनॅशनल आहे. अमेरिकेमध्ये त्यांनी कशा प्रकारची निदर्शनं केली त्याचे व्हिडिओज त्यांनी मला दाखवले. ते उद्या संध्याकाळी मला वाटतं पुन्हा एकदा ह्या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि चैत्यभूमीला येतील, सम्राट अशोकांच्या जयंतीला येतील. अशा प्रकारे इंटरनॅशनल दबाव ह्या सरकारवरती आहे. म्हणून त्याने एक मला माहिती दिली, आपण देखील घरी गेल्यानंतर जरा चेक करा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी साईट आहे त्या साईटवरती त्याने सांगितलं सकाळी 9:30 वाजता ह्या सरकारने, केंद्र सरकारने बौद्धांसाठी काय काय केलेलं आहे म्हणे, ह्याचा आता त्यांनी साईट सोडलेली आहे. आपण देखील जरा चेक करा हे सगळ्या गोष्टी. म्हणजे याचा अर्थ इंटरनॅशनली दबाव आज पडलेला. आपण मागे हटायचं नाही. त्याच्यासाठी मी आपल्याला एकच उदाहरण देईन. 2 एप्रिल रोजी नागपूर येथे मोठा शांती मार्च निघाला. जवळजवळ 10,000 लोकांनी शांती मार्च मध्ये दीक्षाभूमी ते संविधान चौक अशा निघाला. उद्याच्या देखील मोर्चामध्ये मुंबईची तर संख्या लाखो करोडो मध्ये आहे. लाखाच्या संख्येने तुम्ही हजर व्हा. आपली एकजूट, आपली ताकद दाखवा. आणि ही बौद्धांची ताकद आहे. मुंबईमध्ये जे पिकतं ते देशामध्ये जाऊन उगवतं, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचे मोर्चे नंतरच्या काळामध्ये शांती मार्च हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू झालेले आहेत. अजून मोठ्या संख्येने होतील. याच्यासाठी आपल्या सगळ्यांची गरज आहे. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर बौद्धों की धरोहर हमारे को सुरक्षित रखनी पड़ेगी. हे जाना. सम्राट अशोकाची जयंती उद्या आहे, त्याच्या शुभेच्छा देऊ.
त्यांनी निर्माण केलेली 84,000 विहार चैत्य यांचे सौगंध लावून उद्या इथे हजर राहा. मी देखील आहे. आपल्या सगळ्यांना उद्याच्या शांती मार्चच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नवमुद्दा आहे. जय भीम, जय संविधान. आदरणीय विद्याताई तपासे, सुमतीताई कांबळे, मृण्मयी मुग्धा संजय कांबळे, त्यानंतर दीपक तांबे हे देखील आर्मी नेव्ही मधून सेवानिवृत्त झालेले आहेत. डॉक्टर श्रुती सिद्धार्थ कांबळे, सर्वांनी येऊन आपल्या या ठिकाणी सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांना दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन या ठिकाणी आम्ही यथोचित असा त्यांचा या ठिकाणी गौरव करत आहोत, सन्मान करत आहोत, सत्कार करत आहोत. मृण्मयी कांबळे, डॉक्टर मृण्मयी कांबळे, दीपक तांबे, डॉक्टर श्रुती सिद्धार्थ कांबळे यांची आई आलेली आहे सुवर्णा कांबळे, यांनी वरती यायचं आहे. डॉक्टर मृण्मयी संजय कांबळे, जोरदार टाळ्या उद्या. श्रुती सिद्धार्थ कांबळे, नितीन जाधव, नितीन सिद्धार्थ दशरथ जाधव, सुनंदा दीपक क्षीरसागर, अशोक पांडुरंग देवरुखकर, जेजे हॉस्पिटलमध्ये आता त्यांना पदोन्नती मिळालेली आहे. मुख्य लिपिक यानंतर कृपया फक्त आणि फक्त 5 मिनिटांसाठी आपण जसं आहात त्या ठिकाणाहून सहकार्य करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे जे नियोजित अध्यक्ष आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अगदी सुरुवातीपासून हा शेवटपर्यंत शांततेमध्ये पार पडत आहे, ते या आपल्या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष आणि या विभागातील गटप्रतिनिधी आदरणीय भगवानजी तांबे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करावी. बस शेवटची 5 मिनिटं. सर्वांना विनंती, आपण शांत राहा. हा सोहळा आपण पाहण्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून माझे सर्व कार्यकर्ते या कामाला लागलेले आहेत आणि आजचा हा सुवर्ण दिवस आपण सर्वच्या साक्षीने आम्ही साजरा करत असताना आम्हाला आनंद होत आहे. या ठिकाणी आपण ज्या दिवसापासून, ज्या वर्षापासून हा कार्यक्रम चालू केला, त्या कार्यक्रमाला आपण फक्त आणि फक्त राजगृहाच्याच लोकांना आणि आमच्या बाबासाहेबांच्या वंशजांनाच बोलवतो, बाकी आम्ही कोणाला बोलवत नाही. या ठिकाणी स्थानिक आमदार हा आमचा प्रथम नागरिक म्हणून त्या आमदारांना आम्ही बोलवतो या ठिकाणी. आणि हा कार्यक्रम नेहमी चांगला होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलेले. साहेब, या कार्यक्रमासाठी आपण कुठल्याही राजकीय पक्षाकडून, कुठल्याही आमदाराकडून, कुठल्याही खासदाराकडून 1 रुपया न घेता समाजातल्या लोकांकडे मी भीक मागतो आणि 100 रुपये घेऊन हा कार्यक्रम स्वाभिमानी करतो. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या पिढीने आपल्या लाचारीनं पत्करा, युवकांनी स्वाभिमानाने जगावं आणि स्वाभिमानाने पुढे जावं, यासाठी आम्ही कोणाकडून 1 रुपया न घेता हा कार्यक्रम करत असतो. खूप वर्षापासूनची आमची इच्छा होती की भीमराव साहेब आपण यायला हवं होतं. आम्ही खूप प्रयत्न केले, आपण आलात नाही. पण आजचा हा दिवस अगदी सोन्याने लिहून ठेवण्यासारखा आहे आणि त्याच्याशाही आमचे या संघटनेचे उपाध्यक्ष शांतू डोळस यांना जातं. शांतू डोळस यांनी खूप मेहनत घेतली तुम्हाला आणण्यासाठी.
आणि आमच्या सर्वांची इच्छा होती या भायखळ्यामध्ये, या माझगाव विभागामध्ये साहेब बाबासाहेब कित्येक वेळा येऊन गेले, तुम्हाला माहिती आहे. आणि या ठिकाणी सर्वांची आमची इच्छा होती की तुम्हाला आणि आनंदराव साहेबांना एका स्टेजवर आणायचं होतं, या स्टेजवर आणायचं होतं. ही सर्वांची इच्छा आम्ही आज पूर्ण केली. त्याच्यासाठी आम्ही स्वतःला धन्य समजतो, आम्ही स्वतःला मोठे समजतो. आम्हाला ह्या गोष्टीचा मोठा अभिमान वाटतो. मी जास्त न बोलता आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी आमचे सर्व गटप्रतिनिधी आलेले आहेत, आमचे कार्याध्यक्ष उपकार्याध्यक्ष आलेले आहेत. कोणालाही बोलायला मिळाले नाही, मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि कोकण कला मंच की प्रत्येक वर्षाला कोकण कला मंच या ठिकाणी आम्हाला अगदी काही न घेता समाजाचं मनोरंजन करतात, तेव्हा भगवान साळवी आणि त्यांचे सर्व सहकार्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी आमचं जे पोलीस डिपार्टमेंट आहे, भायखळा पोलीस स्टेशन, ते भायखळा पोलीस स्टेशन पण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतं. मुंबई महानगरपालिका या ठिकाणी कचऱ्याचा डबा आहे, परंतु त्यांनी कालपासून सतत 24 तास ते लोक काम करत होते साहेब, आपल्यासाठी, बाबासाहेबांसाठी. आणि तुम्ही दोघे भाव येणार म्हणून सर्व हे वातावरण आनंदमय झालेलं आहे. आणि कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की साहेब पैसे लागले तरी आम्ही देऊ, पण एक मोठा हार घेऊन या तुम्ही या दोन भावांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी. तो आम्ही आणलेला आहे आणि आपण तो स्वीकारला. त्याबद्दल मी आपलं परत एकदा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि ज्यांची नावं राहिलेली आहेत त्यांना मी विनंती करतो की आपली नावं सगळ्यांची घेता आली नाहीत. या ठिकाणी नारायण जाधव गुरुजी त्यांनी स्टेजवर यायचं आहे, कारण ह्या बाबासाहेबांचा आणि माता रमाईचा विवाह सोहळा जो साजरा झाला तो सर्वप्रथम सम्राटला जी बातमी दिली ती नारायण गुरुजींनी या सम्राटला ही बातमी दिलेली आहे. या ठिकाणी या नारायण गुरुजींचा या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी सर्वांना मी ट्रॅफिक पोलीस आहे आमचं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप आम्हाला सहकार्य केलं. भायखळा पोलीस ठाणे या ठिकाणी ज्या माझ्या मित्रांनी आमची पावती पुस्तकं घेऊन गेले आणि 100 रुपये लोकांकडून आणले. त्यामध्ये दीपक मिरके आहे, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 16, बबन गायकवाड, दीपक खंगाळ, भारत तांबे, तुकाराम गाडगे, जयश्री राजगुरू आणि असंख्य लोकांनी या ठिकाणी आम्हाला भरभरून सहकार्य केलेलं आहे. त्यांनाही वाटतं की या संघटनेने जो हे घेतलेला आहे, वर्षा घेतलेला आहे, तो असाच राहावा अशी त्यांची इच्छा असलेले सर्व कामकाज करतात. आणि मी या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि परत एकदा सांगतो, उद्या सकाळी 11 वाजता आपल्याला राणीबाग येथे सर्व मुंबईमध्ये महाराष्ट्रामधील लोकांना जे इथं उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या घराला टाळं लावायचं आहे. आपल्या बायका मुलांच्या सह आपल्याला राणीबाग ते आझाद मैदान गाठायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की आम्ही राजगृहाशी किती प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहोत. नुसतं बोलून दाखवू नका, तर उद्या करून दाखवा. आणि या दोन्ही भावांना दाखवा की आम्ही खऱ्या अर्थाने अगदी रक्ताचा थेंब पडेपर्यंत या घराशी प्रामाणिक आहोत, असं आम्ही या ठिकाणी आपल्याला वचन देतो साहेब. आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सर्वांचा परत एकदा आभार मानतो. जय भीम, जय भीम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ही बिल्डिंग जी आहे आमची, या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव आहेत, ते सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात. या मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरनंतर घेऊन हा कार्यक्रम संपल्याचा जाहीर होईल. हात जोडा सर्वांनी. नस्ति में शरणंगयं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नस्ति में शरणंगयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नस्ति मे शरणंगयं संघो मे शरणं वरं
शरणं साधु साधु साधु. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला. अरे आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयात जर घर असेल तर त्या घराला दार कशाला. असं कायमस्वरूपी आपलं हृदयात स्थान असणाऱ्या सर्व माझ्या धम्मबंधूंचं या ठिकाणी मनपूर्वक दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मान्यवरांनी आपल्याला या ठिकाणी वेळात वेळ काढून जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल देखील मान्यवरांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी जल्लोषामध्ये संपन्नाला पार पडला असा जाहीर करतो. कॅमेरामॅन बंद करणं